थोडीशी मी मुकुंद मित्रांची ओळख तुम्हाला करून देतोय, कारण का ते पण नव्हेच आपल्याकडे राहायला नव्हेच आले, पहिले इकडे होते बरेच दिवस. तर हे जे हे गाण्याचे दर्दी आहेत, गाणे सगळं क्लासिकल वगैरे सगळं याने, आणि आम्ही ते जवळजवळ 30-40 वर्षाचा प्रवास असेल. आणि त्याच्यामधलं सर्वात महत्वाचं पार्ट म्हणजे कॅलेंहाइट किंवा अब्दुल कलाम बरोबर सुद्धा त्यांनी बऱ्याच वेळेला इंटरॅक्शन्स किंवा हे याच्यात केलेली आहे. आणि तर म्हणजे योग्य माणूस मला या वेळेला असं वाटतं, आज आता तुम्हाला मी बोलू नये पण बोलतो आता थोडंसं, हे आज खरं राजमलाच सांगितलं होतं आणि ते पण म्हटलं पहिलाच वर्ष होता, तर म्हणून म्हटलं जरा थोडं त्या येतील 1-2 वर्षात तुमच्या रोटरीच्याच हलदर मॅडमना त्या ज्या आहेत, ज्या आकाशवाणीला किंवा ह्याला खातात, मी म्हटलं आमचा पण कराओके क्लब आहे, असं आहे तसं आहे, तेव्हा ते म्हणाले की आम्ही पण ठीक आहे बघूया पुढल्या वर्षी काय हे करणार, तसंच प्रोग्रेस झालं. आणि सुनील असेल तर मग काय आमचं सर्व म्हणजे हे सगळं प्रयोजन आहे ना, हे रंजनदादांच्याच डोक्यात खरं तर आलं. आणि ते म्हणाले की आपण जो प्रिवा कराओके क्लब आहे, आपल्या सगळ्यांच्या वतीने त्या 3 व्यक्तींचा सत्कार सन्मान हा झालाच पाहिजे. मी चल लावते, झालाच पाहिजे की ह्यांच्यामुळे, अदरवाईज इट इज नॉट पॉसिबल. मी मुकुंदांना आपल्याला विनंती करेन की आपण सुनील सरांचा सत्कार करावा, म्हणजे टाळ्या होऊन बघतो. सुनील सर म्हणजे कसे माहितीये का, थोडासा वायफायचा जरा पावसामुळे इश्यू होतो मनोजची आम्हाला. सुनील सर जरासा वायफायचा आम्हाला प्रॉब्लेम फेस म्हणजे पावसामुळे होते, अदरवाईज आपलं वायफाय प्रिवाचं अत्यंत स्ट्रॉंग आहे. तर त्यांनी काय शपथ लढवली की सगळी गाणी ना, म्हणजे आम्ही जी रविवारी प्रॅक्टिस सुद्धा करतोय आणि जे शनिवारी आम्हाला सर शिकवायला येत आहे, त्या क्लासची पण गाणी सुनील सरांनी आपल्या टॅबमध्ये सगळी डाउनलोड केली आहे. म्हणजे वायफायमुळे कुठे आमची गाणी मध्ये अडकायला नको, काहीच व्हायला नको. आणि तुम्हाला खरं सांगते, याच्यामध्ये ना बराच वेळ जातो. बरं, आजची जी गाणी आपण 16 गाणी इथे सादर करतोय, त्याचा पण तो प्रॉपर सिक्वेन्स, म्हणजे आधी वर खाली झालं सगळं, ते मग तो प्रॉपर सिक्वेन्स लावायचा, ते डाउनलोड केलेली गाणी. आणि मग ते सुद्धा त्याच्यामध्ये ना थोडं काय ते 4 काळी 5 काळी पांढरी वगैरे तो जे काही टेक्निकॅलिटी आहे त्या गोष्टी पण, तो स्पीड कमी करणं वगैरे, म्हणजे इतकं तंतोतंत सुनील सरांनी कामं करतात. बोलतात कमी पण कामं खूप भारी करतात, आणि त्या बोलतात पण जास्त आणि कामं पण भारीच. बोलायला पण म्हणजे त्यांच्या मते पण त्याच बोलणार आहे की बघा कशी मजा आहे. हे विठ्ठल रघुमाई बघा आपल्या प्रेमाचे बघा उभे असतात, करत असते. पण सुनील बघा, आज तुम्ही पण 2 शब्द बोला. म्हणजे बोलायचं असं स्पेसिफिक असं काही ठरवून आलेलं नव्हतं, पण आता मी म्हटल्याप्रमाणे की जनरली मी जास्त बोलत नाही, कृतीतूनच दाखवतो. आता ह्या 2 व्यक्ती अशा आहेत की त्यांची कृती पण आहे आणि बोलणं पण आहे. फक्त तू जसं सांगितलं तेच कराय, पण फक्त माझ्या यांच्या मागे मी सपोर्ट म्हणून मी उभा आहे, केव्हाही पण काय असेल तेव्हा सांग. मी कालिंदाला नेहमी म्हणते, मनीषाला काय पुण्य केलं गेल्याच्या असा नवरा मिळाला. हा, आणि बरं वटपौर्णिमा असते बरोबर की नाही, म्हणजे किती तुम्हाला बांधलं, वडाला घट्ट बांधून ठेवलं नाही त्यांनी अगदी, म्हणजे जन्मोजन्मी हाच नवरा मला पाहिजे. आणि खरंच ते दादांचा सरांचा इतका सपोर्ट असतो ना, छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे अगदी म्हणायचं तर पान सुद्धा आमच्या संगीताची जेव्हा पार्टी असते ना, म्हणजे ती फ्रीजमधून ती पानाची पिशवी सुद्धा ते अगदी शेवटच्या क्षणाला हात खरं आहे की नाही मला खरं सांगा, इतकं सगळं तंतोतंत व्यवस्थित असतं. म्हणजे खरं हॅट्स ऑफ टू यू आहे, म्हणजे इतकं. आणि इथल्या पुरुषांनी थोडंसं जरा बघा जरा थँक्यू सुनील दादा. बरं, पुढचं आणखीन एक ना तुम्ही पण हो त्यांनाच बोलवते. बरं, आणखीन एक आपल्याला सत्कार सन्मान करायचा आहे. प्रिवा कराओके क्लबच्या संचालिका, आपल्या संगीताची जे अत्यंत छान प्रकारे धुरा सांभाळते अशी व्यक्ती म्हणजे मनीषाताई. ह्या व्यक्तीचं तर जोरदार स्वागत पण करूया.
तुम्हाला मी शेवटी बोलायला देणार. आता नको. बरोबर. चला टाळ्या म्हणून जाऊ दे त्यांचा. मला असं वाटतं या तिघांनी पण एकदा इथे यावं, एक छान एक ग्रुप फोटो पण त्यांचा होऊन जाऊ दे. मुकुंद दादा तुम्ही पण या. स्वप्नाच्या काही तुम्ही आहात इथे. मनोज सर तुम्ही पण. आणि बुके हातात घ्या. आजच नका उभे राहू, बुके पण हातात घ्या. आपले फोटोज बऱ्याच सोशल प्लॅटफॉर्म वरती जातात. बैनर दिसत आहेत का व्यवस्थित? मुसुक जरा वो देख लेना, बाकी वो सब तुम देख लेना. हाँ आई थिंक हाँ यहाँ पे गए. रेखाताई तुम्ही जा. हो दादाच्या बाजूला जा ना, असं काय करताय? हा जायचं पटकन, फोटो आहेत ते आपल्या आठवणी आहेत त्या. अरे मानसी मानसी ये तू पण ये. खरे खरे बघा मानसी आणि रेखाताई पण आला. ओके हा बरं, मानसीचा पण आपण ते सत्कार करत आहोत. रेखाताईंच्या हस्ते टाळ्या होऊन जाऊ दे. बघा म्हणजे पूर्वनियोजन किती आहे. आणलेलाच आहे तो खरा अनेक बुके. आता छान फोटो होऊन जाऊ दे. नको नको, घरी द्यायचा तर एकच नाही मग. थँक्यू. सगळ्यांचे मनापासून आभार मानते. तुम्हाला काही बोलायचंय स्वप्नाच्या काही? एक मिनिट बोला ना, बोला तुमचं मनोगत बोला. अच्छा या अभंग वारेच्या नमस्कार. नमस्कार. आजच्या या अभंगवारीच्या या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे माझं बोलण्याचं काही हे नव्हतं, पण परवा जेव्हा आषाढी एकादशीचं लेक्चर होतं त्यातली 2च वाक्य मी तुम्हाला सांगते की कार्यकर्ता कसा असावा. जो स्वतःला विसरून कार्यात झोकून देतो तो खरा कार्यकर्ता. आणि तेच कार्य जेव्हा उभं राहतं तेव्हा समजतं की त्यांनी किती आतापर्यंत त्याग केलेले असतात. आज आपण ह्या तिघांचा सत्कार तर केलाच, कौतुकही केलं, पण त्याच्या मागे त्यांची किती मेहनत आहे, किती गोष्टींचा त्याग त्यांनी केला असेल हे पण लक्षात घ्यायला हवं. आणि जेव्हा माणूस असं काही कार्य समाजात उभं करतो तर त्याच्याकडे आपणही थोडंसं काहीतरी घ्यायचं असतं. जो स्वतः असं काही मिळवतो तेव्हा तो दुसऱ्याला काही देऊ शकतो, तर ते आपल्याला एवढं सहकार्य देत आहे. तर ही भावना पण शिकायला हवी की आपणही असं सहकार्य इतरांना द्यायला पाहिजे. आणि हे इथे इतका सुंदर कार्यक्रम चाललाय ना की मला जास्त ह्या विषयावर नाही बोलायचं आहे, पण ह्या तिघांचं मनापासून कौतुक तर आहेच, शुभेच्छा पण आहेत. आणि सतत आपलं असं सहकार्य मार्गदर्शन आम्हाला मिळत राहो. प्रिवा सोसायटीतल्या प्रत्येकाला तो अनुभव आहेच. मी नवीन असली तरी मलाही तो अनुभव आला आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. रंजन दादांना खूप खूप धन्यवाद की मला इथे बोलवून तुम्ही सत्कार करण्याची संधी दिली. धन्यवाद. स्वप्नाच्या काही धन्यवाद. आणि तुम्ही खरंच म्हणालात की मनोजींची मेहनत खूप दिसून येते आणि संकल्पना तर राबवतातच. म्हणजे आपण जे म्हणू ते अगदी सत्यामध्ये उतरतं. खरं तर प्रचंड मेहनत करतात. पण काय माहितीये, त्यांना ना म्हणतात ना हिरे की परत जॉर काही होतीये. म्हणजे इतकी तीक्ष्ण नजर. आणि मला वाटतं ते स्कॅनच करत असतील की प्रत्येकातली कला म्हणते म्हणजे हा हुशार आहे, ह्या कलेमध्ये हुशार आहे, याला आपण इकडे करूया. म्हणजे आता मी निवेदन चांगलं करते तर हिला असं. सिद्धेश गाणं खूप छान म्हटलं, त्याला लगेच प्रिवा कराओके क्लबमध्ये ऍड केलं. म्हणजे ना ही नजर पण तुमची असली पाहिजे कुणामधले चांगले गुण हेरून घेण्याची. बरोबर ना? हे सगळं काम पण मनोजी करतात. फिरत असतात सगळीकडे सगळीकडे त्यांचं बारीक लक्ष. किती कॅमेरे असू दे पण ह्या 2 डोळ्यांचे कॅमेरे ना फार स्ट्रॉंग येतात. ठीक आहे, चला गमतीचा भाग झाला तो. बाकी
दादांना बोलवते. 2 मिनिटं दादा. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. सगळ्यांनाच ही पौराणिक कथा माहितीच आहे की पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करण्यामध्ये मग्न आहे आणि त्याला भेटण्यासाठी विठू माऊली तिकडे आली आहे. पण हे इतके मग्न होते की त्यांनी वळून सुद्धा मागे बघितलं नाही कोण आलं. आणि आपण काय, फोन वाजला नाही तरी मान वळते आपली, इतकं आपण हे झालेलं हवं. पण त्यांनी पाहिलं नाही, इतकी ती मातृ आणि पितृभक्त होते ते. आणि अशा वेळेला त्यांनी एक वीट सरकावली आणि विठू माऊली त्या विठेवरतीच उभं राहिली. आणि आज 28 युगे त्या विठेवरतीच ती विठू माऊली उभा आहे. पुढचं अभंग घेण्यासाठी मी विलासदादांना बोलवते. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. युगे 28 उभा विठू विटेवरी. युगे 28 उभा विठू विटेवरी. धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी. धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी. अनाथांचा नाथ हरी असे कृपावंत. अनाथांचा नाथ हरी असे कृपावंत. अशा साई विठ्ठल झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत. उधळली होती माती कोण तो कुम्हार. उधळली होती माती कोण तो
खूप छान झालं. वैशालीबाई कसं वाटतं? मस्त वाटलं ना? कालपासून जे असे विठू माऊली उभी होती, छान ना? हा, हो की नाही? परफेक्ट ना? आणि शब्द पण बघा कसे आहेत ना. विठ्ठलाच्या पायामुळे ही साधी वीट सुद्धा भाग्यवंत झाली हो. हा, तसेच आपण सुद्धा आज खरंच भाग्यवंत आहोत की या अभंग वारीसाठी आपण सगळे इथे एकत्र गोळा झालेलो आहोत. खूप छान झालं गणेश आज जरा. थँक्यू व्हेरी मच. बरं, आता आपण वारीला तर निघालोय. चालता चालता आपल्याला त्या भगवंताचा आणि आपल्या मनाचा स्नेह सुद्धा आपल्याला जोडायचा आहे. एक प्रेमाचा धागा, एक स्नेहाचा धागा आपल्याला हळूहळू विणायचा आहे आणि त्या गाभाऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि मंडळी, जेव्हा ही वारकरी जातात डोक्यावर तुळस असते, चालत चालत की नामाचा गजर असतो, हरिनामाचा गजर असतो, विठ्ठलाचा पांडुरंगाचा गजर असतो, श्रीकृष्ण हरी म्हणत म्हणत जात असतात. डोक्यावरती तुळस असते आणि तुळस पण अशी छान डुलत डुलत जात असते. म्हणजे बघा तो ते किती डोळ्यात साठवणारे ते सगळे क्षण आणि ती वारी असते. आणि ती तुळस म्हणजे ती खरंच प्रतीकच आहे त्या प्रेमाचं. आणि आता असा हा धागा विणण्यासाठी मी गाणं सादर करण्यासाठी विजयाताईंना इथे बोलवते. धागा धागा अखंड विणूया. विजयाताई, छान होते गाणं. विजयताईंचं गाणं छान झालं, खरंच सुंदर म्हणतं. आणि धागा धागा विणत विणत ते इथपर्यंत आलेले आहे, हे खूप कौतुकास्पद आहे. खरोखर खूप छान झालं. आता तोच धागा पकडून मी पुढे बोलते. आता याच्यासाठी मनोज सरांचं, सुनील सरांचं आणि मनीषा ताईंचं खूप खूप योगदान आहे. आणि सगळ्यांनी खूप सहकार्य करून, खूप प्रामाणिक प्रयत्न करून आम्ही 2-3 दिवसाची तयारी केलेली आहे. अजून परत परत आपण कार्यक्रम करू, आम्ही त्याच्यात सहभागी होऊ. विजयाताईंनी गायलेल्या ह्या अभंगामधला धागा पकडूनच मी पुढे बोलते. एक एक धागा विणत विणत विणकर जसा सुंदर तलम वस्त्र तयार करतो, त्याचप्रमाणे हा वारकरी चालतो ना, एक एक पाऊल चालत चालत, एक एक गाव मागे टाकत टाकत तो पंढरपुराला जातो, चंद्रभागेच्या तीरावर जातो. तिथे काय आहे बरं एवढं? संत चोखोबांनी सांगितलं बघा आपल्याला, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी,
प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. असं ज्या पंढरीचं महत्व आहे तिथलं काय वर्णन असेल ते याची देहा याची डोळा आपण बघितलं असेलही, पण आता ते आपल्या शब्दातून आणि आपल्या गाण्यातून व्यक्त करते मीनल. मनीषाताई, एक लक्षात आलं का? काल तुम्ही फक्त म्हणालात की हळूहळू निवेदन करण्याची सुद्धा तुम्हाला सवय झाली पाहिजे, ते तुम्हाला सगळं शिकलंय. आणि ही सुरुवात बघा, आता एक विठूचरणी सुरुवात झालेली पण आहे. आता ऑन द स्पॉट त्या म्हणाला, निघाल आता तुझं गाणं आणि तूच कसं निवेदन करते, म्हणजे थोडंसं हे होतंय ना. मी बोलते म्हटलं काही ताई हरकत नाही, तुम्ही घ्या म्हटलं त्या ओळी. चला आता बघा ना, विजयताई सुद्धा पटकन 2 वाक्य म्हणाले की नाही, योगदान वगैरे शब्द बघा, म्हणजे हा म्हणजे मी तो जो वापरला नाहीये. मलाही शिकण्यासारखं आहे ते. चला, चंद्रभागेच्या तीरी उभा विठेवरी. चंद्रभागेच्या तीरी, चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी उभा विठेवरी. चला, म्हणजे प्रिवाला निवेदिका पण आहे आणि ती उत्तम गाणंही म्हणते. काय म्हणायचे? ओके नाही आणि उत्तम कवयित्री. येस येस येस, कवयित्री लेख बरंच काही आहे. खरं तर माझा अभ्यासही तुमचा सगळा सुरू आहे. बरं, आता आपल्या रोटरीच्या इथे प्रेसिडेंट बसलेले आहेत मनोजी आपल्या. अहो अगं 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 अहो अगं हां. आणि तुमच्या घरात तर रोज प्रॅक्टिस होते. माझा 11वाच मजला आहे, मला रोज ऐकायला मिळतं. ओके नाही? आणि मी पण येते प्रॅक्टिसला. ओके नाही? छान आहे, तिचा आवाज आता छान फुलत चाललेला आहे. खरं तर काही हरकत नाही. आता ती आपल्यासमोर सादर करणार आहे केशवा माधवा तुझ्या नामातरे गोडवा.
छान झालं आणि मनोजींनी छान व्हिडिओ पण केलेला आहे बायकोचा. Very good. आणि काय माहिती काल ही प्रॅक्टिस करायला जमलं नाही कारण हिला थ्रोट इन्फेक्शन होतं आणि आजही थोडंसं ते खवखव आहे घशामध्ये. पण मानसी खरं सांगू तुझं गाणं ना या 4 दिवसांपेक्षा आज खूप छान झालं. हो की नाही मनीषा ताई? म्हणजे घशाला थ्रोट इन्फेक्शन असावं असं मी म्हणत नाही बरं का मंडळी. हां पण बघा म्हणजे बायका तुम्ही कधीतरी चांगलं निघू शकतं म्हणजे थोडंसं ते घसा बिघडलं पण गाणं खूप छान झालं. आणि ही एकच व्यक्ती बघा स्त्रियांमध्ये टोपी घालून गाणं म्हणते. जे बघितलं का तुम्ही आपण कोणी टोपीमध्ये नव्हतो. हा खरं आहे की नाही? हो पण इकडे शेवटपर्यंत म्हणजे अगदी नाही स्वतःच्या बरोबर आहे. व्हेरी गुड. चांगली गोष्ट आहे. खरंच छान झालं गाणं. बस काय आम्ही लोकांना काय म्हणतात श्रद्धाताई तिथेच बसलेले आहे. चला वारीला आता अजून पुढे निघते. काय म्हणताय? हो त्यांनी तर घातलेलीच आहे पण या पुढच्या रांगेमध्ये आणि स्त्रियांमध्ये ना फक्त मानसीची टोपी जी सुरुवातीला घातलेली अजूनपर्यंत आहे ते मला विशेष तिचं कौतुक करायचं वाटतंय. बरं आता माझा हा विठू कसा आहे हो? सावळा आहे. त्याचा रंग बघितला का कसा आहे? आणि तो जसा आहे तसाच आहे. इतर देवांचे आपण गणपती असू दे, कृष्ण असू दे, विष्णू असू दे, राम असू दे, सगळे देव आपण कलरफुल बघतो बरोबर की नाही? पण विठ्ठलाचा रंग तो सावळाच आहे आणि तो तसाच आपल्याला आवडतो. आणि त्याची ती भक्ती त्याच्यावरची आपली श्रद्धा अशी आपली नितांत राहायला पाहिजे. आणि जेव्हा मी त्या विठ्ठलाकडे बघते त्याचा जे टिळा आहे ना येल्लो कलरचा मला माहिती काय वाटतं तिकडे बघून ते विश्वाचं गुगल आहे. हा एक्झॅक्ट बरोबर शब्द वापरला मानसी. मनोजीने एक महत्वाचा शब्द वापरला. काय वापरला? हा म्हणूनच मी तुला म्हटलं म्हणूनच तुला थोडंसं मी हे केलं की मी आत्ता म्हणाले या विठुरायाच्या कपडावरती जे येल्लो कलरचं पिवळ्या रंगाचं जे गंध आहे जो टिळा आहे ते मला विश्वाचं गुगल वाटतंय. ते म्हणाले GPS. परफेक्ट वर्ड त्यांनी तो बघा आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड किती महत्वाचं असेल नाही ते अध्यक्ष झाले बरोबर की नाही? म्हणजे सगळं त्या विठुरायाला माहिती आहे बरोबर आहे. आपण आपला उगाच अहंकार आपला स्वतःचं कुरवाडत बसतो. असू दे. आता मी वैशाली ताईंना बोलवते. देव माझा विठू सावळा. पाय दुखले नाही ना सुनील सर? पारी एकच शब्द बोलायचा पण असा सखल बोलायचा की नाही? परफेक्ट. हा देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा, माळत्याची माझी आगळा, माळत्याची माझी आगळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. विठुराये पंढरपुरी वैकुंठ जगे भुवरी, विठुराये पंढरपुरी वैकुंठ जगे भुवरी, भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा, भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. छान झालं वैशाली ताई. देव माझा विठू सावळा. तिला सगळं किती गुण? छान ना? छान नक्की ना? बघा कसं डिमांड बघा कशी आहे. आणि बरोबर पुढच्याला 2 कडवी पुढच्याला मग पूर्ण गाणंच. हो की नाही? खरंच छान झालं वैशाली ताई गाणं. छान लागला आजचा तुमचा आवाज पण. तर मंडळी ही वारी म्हणजे काय नुसतं
चालणं आहे का हो? ही नुसती चालण्याची प्रक्रिया आहे का? नाही. खरं तर आपल्या मानवी जीवनातील, आपल्या माणसांच्या आयुष्यातली ही आध्यात्मिक एक शाळा आहे. आणि या प्रवासात माणूस ना घडतो. या वारीमध्ये माणूस हळूहळू प्रगल्भ होत जातो, शिकतो. कारण का माहितीये, या वारीमध्ये ना सगळ्या स्तरावरची माणसं असतात. गरीब, श्रीमंत, लहान मोठे, उद्यावरचे, छोटे मोठे, स्त्री पुरुष, असे सगळेजण असतात. तिथे कुठलाही भेद नसतो. मंडळी, हा विठुरायाचा करता करविता आहे आणि तोच घडवणारा आहे आणि तोच सगळं काही बघणारा आहे. आणि त्याला वेडा कुंभार सुद्धा म्हटलेला आहे. अहो, इतकी मडकी घडवली आहेत ना या वेड्या कुंभाराने, म्हणजे मी आपल्याला नाही बरं म्हणाले हा सगळ्या मडकी बिडकी काही, पण त्या गाण्यामध्ये तशा ओळी आल्यात बरं का. हा, की विठ्ठला तू वेडा कुंभार. पण कधी कधी हे मडकं ना वाजला बघा मोबाईल, असं होतं. हा, चला, पण आपण आपल्याला स्वतःला उगाच ग्रेट समजत असतो. खरा ग्रेट तर तोच आहे, तो विठुराया आहे. मी मिगलताईंना बोलवते विठ्ठला तू वेडा कुंभार सादर करण्यासाठी. गाणं खरंच छान झालं. मी
2 मीनालता इथे उभ्या आहेत बरं का, आपटे आणि कांबळे. आपटे दादा, कसं झालं ताईंसाठी? अरे वा, अंगठा चिन्हांकित अभिप्राय म्हणतात ना याला. हल्ली आपण असे अंगठे, बदाम असं ह्याची भाषा जरा जास्त बोलायला लागलोय ना या मोबाईलमुळे. सुंदर झालं ना गाणं पण, विठ्ठला वेडा तो कुंभार, खरंच छान झालं. आणि आज ना मी सांगू इच्छिते, मनोजी या सगळ्यांचे आवाज ना आज अप्रतिम लागले. एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी होऊन जाऊ दे. खूप छान झालं ताई गाणं. थँक्यू. थँक्यू. बरं मंडळी, आता ही वारी त्या गाभाऱ्याच्या इथे पोचली बरं का. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय मी आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेली आहे. मी इथे विठुरायाला पाहिलं गाभाऱ्यामध्ये. काय माझी अवस्था होत असेल, तुमची अवस्था होत असेल. ते विलक्षण रूप डोळ्यात पहिलं साठत असेल, डोळ्यातून घडाघडा पाणी निश्चितच असेल, कारण तो 21 दिवसांचा प्रवास करून मी त्या विठूच्या दर्शनासाठी आलेली आहे. बरोबर. अशा वेळी मला माझ्या अभंगाच्या शेवटच्या 2 ओळी मी इथे घेते. जीवा शिवा इथे भेट. त्या विठ्ठलाला मी पाहिलंय आणि माझ्या मनात काय येतंय, जीवा शिवा इथे भेट, धन्य झाले जीवन. जीवा शिवा इथे भेट, धन्य झाले जीवन. त्याच्या चरणाशी व्हावे, त्याच्या चरणाशी व्हावे, रीते माझे निपण, रीते माझे निपण. मला म्हणता एक आता आला खरं तर. म्हणजे तुम्ही विचाराल ना, इतका मीपणा आपल्यात भरलेला आहे ना, तो सगळा त्या विठुरायाच्या चरणी मला वाहून द्यायचा आहे, मला अगदी मोकळं व्हायचं आहे. आणि तशीच अवस्था त्या वारकऱ्यांची सुद्धा होत असणार हो. हा, आता पुढच्या गाण्याकडे वळते. शेवटचे आता फक्त 2 गाणी राहिलेत आणि अगदी दमदार आवाज आहेत बरं का ते. बरोबर की नाही सिद्धेश आणि सुनील सर? मी सुनील सरांना इथे बोलवते. कानडा राजा पंढरीचा. आणि मंडळी, तुम्हाला जर वाटलं वन्स मोर द्यावा तर जरूर द्या. इट डिझर्व्स. तुम्ही बघा का. कन्याचा
साकतो सोपांची गुरे राखतो मानाची खीर साकतो सोपांची गुरे राखतो पुरंदराचा परमात्मा पुरंदराचा परमात्मा वाली समाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. कानाची खीर साकतो सोपांची गुरे राखतो कानाची खीर साकतो सोपांची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली समाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. खरंच सुनील सर गाणं अप्रतिम झालं आणि जसं व्हायला पाहिजे तसंच झालेलं आहे ते. म्हणजे आम्ही कृतीतून आमचं खरंच सगळं विठूर त्याच्यामुळेच सगळं हे घडतंय. खरं तर तो करून घेतोय आपल्याकडून, मला असं वाटतंय. आपण फक्त निमित्त मात्र आहोत खरं तर. पण छान झालं गाणं. आणि मनीषा तुम्हाला कसं वाटलं गाणं? मी तुम्हाला पण विचारते, तुम्ही म्हणा मला विचारलंच नाही, असं नको व्हायला. मी घरी जाऊन म्हणते. तिने स्वतः टोपी घालून घेतली. पण खरंच हे अप्रतिम गाणं झालं. सगळ्यांची गाणी छान झाली. आणि जसं म्हणतो ना आपण आता त्या गाभाऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचल्यानंतर कानडा राजा पंढरीचा जसं व्हायला पाहिजे गाणं तसंच ते झालेलं आहे. म्हणजे आपण त्या श्रोत्याकडे जसं आलोय तसंच ते गाणं झालं. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. हो हो चालेल. बरं आता हा विठ्ठल युगे 28 विटेवरी उभा आहे बघा. आपण आता शेवटच्या गाण्याकडे इथे आलेलो आहोत. सिद्धेश साईड ते गाणं होणार आहे. पण त्यापूर्वी मला थोडंसं बोलायचं आहे. खरं तर हा आषाढी एकादशीचा कार्यक्रम, हा सोहळा खरंच खूप छान रंगला. आपलं हे पहिलंच वर्ष आहे जे आपण इथे असा हा सोहळा सादर करतो आहोत. हे पहिलं पुष्प आपण या विठुरायाच्या चरणी सुद्धा अर्पण केलेलं आहे. मनोजी, जेव्हा मी प्रिवा आपण जे नाव म्हणतोय ना, मला सारखं असं वाटतंय प्रिवाची फोड करताना ना, प्री म्हणजे प्रिय आणि वा म्हणजे वास्तू. ऐकलं का तुम्ही? प्री म्हणजे प्रिय आणि वा म्हणजे वास्तू, अशी माझी ही प्रिय वास्तू म्हणजे प्रिवा. आणि आज माझ्या या वास्तूमध्ये विठुराय आणि रखुमाई पण येऊन बसली हो. हा सगळा कार्यक्रम ती याची देईल, याची डोळा ऐकतीये, पाहती. आणि आपण या सगळ्या सोहळ्याचे साक्षीदार झालं काय टोप्या घालून? झाल्या टोप्या घालून बघा. म्हणजे निवेदकाला केवढी जबाबदारी असते. पहिल्या रांगेत काय चाललंय, शेवटच्या रांगेत काय चाललंय, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, मग ते स्नॅक्स कधी अरेंज करायचे, तिकडेही लक्ष द्यायचंय. आता तुला अंदाज आला, शेवटच्या गाण्याकडे मी आली आहे, बरोबर की नाही? घालून घेतलंय. म्हणजे आमची मंडळी आता इतकी प्रो झालेली आहेत ना, सगळ्या इन्स्ट्रक्शन्स कशा अजून पटापट फॉलो करतायत. अगदी शेवटचं गाणे आपल्याला कुठे पोझिशन घ्यायचे, उजवीकडे कोण आहे, डावीकडे कोण आहे, आता तुम्ही बघालच सगळं ते. आणि मस्त छान फोटो काढ, छान फोटो काढ. सगळे येणार आहे? हो चालू आहे की नाही लाईव्ह? हो, मी काल तुम्हाला म्हणाले की नाही आपलं युट्यूब, पण बऱ्याच जणांना माहिती नाही आहे अजून, पण आपलं युट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावरती लाईव्ह चाललेलं आहे, तुम्ही बघा ते. श्रुतीताई, आपण शेवटाकडे आलोय. गाणं व्हायचं, एनर्जी ठेवा.
आपल्याला म्हणायचंय माऊली माऊलीचं जयघोष करायचं आपल्याला. 4 ओळी घेते. पाणी घालते तुळशीला. मी तुळशीला पाणी घालते, थांबा. स्मिताताई तुम्हालाच म्हणते मी. पाणी घालते तुळशीला, वंदन करते देवाला. पाणी घालते तुळशीला, वंदन करते देवाला. सदा आनंदी ठेव प्रिवाला. सदा आनंदी ठेव प्रिवाला. हीच प्रार्थना त्या विठुरायाला, हीच प्रार्थना त्या विठुरायाला. आणि मंडळी, शक्य असेल तर एकदा तरी आयुष्यात वारी करा. आणि मला असं वाटतं माझ्या या निवेदनातून शेवटी सगळ्यात शेवटी अजून मागे व्हायची आहे. थांब जरा मंडळी, एकदा तरी आयुष्यात तुम्ही वारी करा. आणि मला असं वाटतं आज हे जे काही माझं निवेदन झालेलं आहे त्या विठूने माझ्याकडून करून घेतले, त्या पांडुरंगाने खरं करून घेतलेलं आहे. आत्तापर्यंत मनोजची जेव्हा मला संधी मिळाली, 15 ऑगस्ट 26 जानेवारी आमदार साहेब येत आहेत किंवा अजून कोणीतरी पॉलिटिशियन्स येत आहेत, त्यांचा मला अभ्यास करावा लागतोच. पण आज या एकादशीच्या निमित्ताने मला माझा तोही अभ्यास झाला. म्हणजे निवेदन करणं म्हणजे नुसते इथे येऊन बोलणं नाही, त्यासाठी अभ्यास खरंच करावा लागतो. मला रेफरन्सेस घ्यावे लागतात, त्या ओळी घ्याव्या लागतात. आणि मला खरं असं वाटतं की आज विठुरायाने ते माझ्या हातून करून घेतलेलं आहे ते. हां, रिसर्च. बरं, रिसर्च. हां, मी रेफरन्सेस म्हणत होते की मला रेफरन्सेस जे काही रिसर्च खरंच आहे, रिसर्च करावा लागतो, रेफरन्सेस घ्यावे लागतात. यूट्यूब म्हणा, म्हणजे त्या दिवशी केळकर साहेबांचं सुद्धा घेताना मला फेसबुक, इंस्टाग्राम सगळं पाहावं लागलं. कारण तुम्ही म्हणालात की त्यांनी ती नाटकामधली भूमिका केली आहे, पण ते मला गुगलवर मिळालं. पण मी परत जाऊन ते फेसबुकवर चेक केलं, त्यांचे इंटरव्ह्यूज ऐकले आणि खरंच मला तो संदर्भ तिथे मिळाला. आणि त्यामुळे मला ते, कारण जेव्हा तुम्ही व्यासपीठावर बोलताय तर तुमचा आधी अभ्यास झालेला असला पाहिजे, बरोबर की नाही. आणि मला असं वाटतं आजचं जे काही चांगलं झालेलं आहे माझ्या निवेदनामध्ये ते सगळं त्या विठुरायाच्या चरणी मी अर्पण करते. आणि ज्या काही त्रुटी आहेत, चुका आहेत, ते सर्वच मी माझ्या आहेत ते मी मान्य करते. आणि माझ्या निवेदनातून मी तुम्हाला त्या गाभाऱ्यापर्यंत त्या विठुरायाच्या दर्शनासाठी घेऊन गेले असं मला कुठेतरी वाटते. तुम्हाला काय वाटते? गेलात का? तुम्हाला तो विठुराया दिसला की नाही दिसला नक्की सांगा मला. आणि आपण शेवटच्या गाण्याकडे बोलतोय. सिद्धेश, मी तुला इथे बोलवते. माऊली माऊली रूप तुझे. आणि जसं आपल्या काच्या पोझिशन्स ठरल्या होत्या, सगळ्यांनी इथे उभं राहा. आणि मग सगळ्यात शेवटी मनीषाने आपल्या दिवा करवणे क्लबच्या संचालिका आहेत, मी त्यांच्याकडे आभार व्यक्त करण्यासाठी सांगून सगळ्यांचे या सगळ्यांनी अजून एक माहिती या तुम्ही घ्या पोझिशन्स. क्या बात आहे. बघा सिद्धेश, या ओळख जरा सांग बघू. त्या माझ्या मुली अलिशा आणि शनाया, माझी आई पण आली आहे. अरे वा, छान छान. महिना घेऊन ये. या इकडे बाबा, इकडे. आय थिंक गाणी चालू करायच्या आधी एकदा मिलनताईसाठी ते आभार खूप आणि एक जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. थँक्यू सो मच. मी नंतर काय होतं की गाणं संपलं की लोक जातील, नाश्ता करतील आणि जे या आपल्या गाभाऱ्यात घेऊन आले त्यांना आपण विसरायला नाही पाहिजे. थँक्यू. आता बाबांचं गाणं ऐका बरं का तुम्ही दोघी. विशेषतः बसल्या या वेळेत. हॅलो 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 हॅलो.
तुझे नाम ओळखी तुझे रूप जाणे जीवाला तुझी आसुसा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करायची विठू माऊली क्या बात आहे, सुंदर झाला. एक मिनिट, फोटो येतोय. थांबा, आपण फोटो फोटो काढलायस तो काढून बरं. कसं वाटलं बाबाचं गाणं? कसं वाटलं? एक मिनिट, 2 चिमुकल्या इकडे आल्यात बाबांचं गाणं ऐकायला. आणि बघा, 2.5 तास नाही ते शांत बसले आहेत ना, जराही कुरकुनी. आवडलं बाबाचं गाणं? छान झालं ना? बाबा छानच गातो अगं, हो की नाही? आणि सिद्धेशच्या आई इकडे आलेल्या आहेत. काकू, तुम्हाला कसं वाटलं सिद्धेशचं गाणं? छान झालं ना गाणं? खरंच तो अप्रतिम गाणं म्हणतो. सगळ्यांचीच गाणी खूप छान झाली. आणि खरं सांगा मंडळी, पंढरीचा फील आला की नाही तुम्हा सगळ्यांना? पंढरीचा फील आला की नाही तुम्हा सगळ्यांना? हो, जोरदार म्हणा एकदा, हो की नाही? हा, कुणाचं? थांबा, ऐका मंडळी, आपल्याकडे अल्पोपहार ठेवला आहे, छान मेनू आहे, त्याचा आस्वाद घ्या. कोणी जाऊ नका, अजून आभार प्रदर्शन बाकी आहे. बरं मंडळी, आपल्या कराओके क्लब मधलं जर मला असं वाटतं कुणाला काही मनोगत मांडायचं असेल तर इथे मांडावं शकतं.
आहे मी तुम्हाला बोलवते. एकच सेकंड. नमस्कार. कराओके क्लबमध्ये मी आत्ताच जॉईन झाले खरं म्हणाल तर, आणि इतक्या छोट्या थोड्याशा वेळामध्ये एवढा छान सुंदर अनुभव मला मिळाला आहे. याचं श्रेय सगळं काही मनीषाताई, मनोज सर यांच्याकडे जातच नक्कीच, कारण त्यांनी आम्हाला ह्या सगळ्यासाठी परवानगी दिली. म्हणजे कल्पना निघाली मनोज सरांच्या मनामधून आणि त्याच्या पूर्णत्वाला आणण्याचं काम मनीषाताईंनी केलं. ते खूप सुंदर केलं. 2-3 गोष्टी आहेत मला असं सांगायचं. 2-3 गोष्टी की एक तर आम्ही खूप अजून लहान आहोत. आमचं 1-1.25 वर्षच झालं, म्हणजे आम्ही खूप लहान आहोत, तरी पण आम्हाला असं जाहीर कार्यक्रम करायची संधी मिळाली. ते एक गोष्ट. दुसरं म्हणजे काय की आम्ही अजून शिकतोय. 1.25 वर्षात माणूस मूल कसं धडपडत उभं राहायला लागतं, तेवढंच आम्ही आता करतोय. आणि तिसरी गोष्ट मला असं सांगायची की जसं तुकोबा रायाने सांगितलेलं आहे, वेडवे वाकुडे गायीनं परी कुणाची म्हणवीनं, त्या न्यायाने मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी पण आम्हाला सामावून घेतलेलं आहे आणि आमची गाणी ऐकलेली. याबद्दल सगळ्यांनाच धन्यवाद. आमच्या कलाकारांतर्फे किंवा गायकांतर्फे. धन्यवाद श्रद्धाताई. सुपीकर काका, तुम्हाला काही बोलायचंय थोडक्यात? बरं, अगदी थोडक्यात तुमचं मनोगत मांडा. हॅलो. आमचा ग्रुप तसा खूप मोठा आहे आणि या ग्रुपमधल्या सगळ्यांना संधी मिळाली. आणि मी तर नेहमीच गातो, अनेक ठिकाणी गातो, अनेक प्रोग्राम्समध्ये गातो. त्यामुळे सगळ्यात शॉर्टेस्ट गाणं निवडलं होतं. 3च मिनिटाचं गाणं होतं की बाकी सगळ्यांना चान्स मिळावा आणि बाकी सगळ्यांनी त्याचं उत्तम सोनं केलेलं आहे. मला खूप आनंद झालेला आहे. सगळ्यांनी अतिशय सुंदर इथे परफॉर्मन्स दिलेला आहे. सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जोशी काका. नमस्कार. माझा नाईलाज झाला. मला इकडे श्रोत्यांच्या तर्फे 4 शब्द बोलावं असं आतून वाटलं, कारण तिकडे श्रद्धा आहे, तिकडे विश्वास आहे आणि विश्वासाशिवाय श्रद्धा आपली विठू माऊली ऐकते. आत्ता मिनलताईंनी जे गुंफण केली, इकडे एवढी मोगऱ्याची फुलं विखुरलेली आहे, पण त्यांचा गजरा जर व्हायचा असेल तर सूत्रधार लागतो. आणि हा सूत्रधार होता, म्हणून या सुंदर विखुरलेल्या फुलांचा एक मोगऱ्याचा गजरा झाला. आणि मध्येच तो धागा होता, त्यांनी मध्येच एकदा स्वतःला मोगऱ्याच्या फुलाचं रूप सुद्धा देऊन घेतलं आणि परत धाग्यामध्ये विलीन झाला. मीनाताई, तुमच्याकडे जे शब्द सामर्थ्य आहे, शब्दाची संपत्ती आहे, ती फार सुरेख आहे. म्हणजे आता मला तुकोबारायांचे शब्द वापरू का त्याच्यासाठी? संत तुकाराम, ज्याची मराठी भाषा नाही त्यांना सुद्धा समजेल, अतिशय सोपं आहे. शेवटी वाटलं तर इंग्लिशमध्ये 2 वाक्य तुकारामांचं भाषांतर करण्याची आपली कुवत नाही, पण तुकारामांनी जे काही म्हटलंय ते आजच्या सूत्रधाराला लागू आहे. तुकोबा तुमचाच सत्कार करताय. तुकोबारायांचा अभंग आहे, 4 का 6 चरणांचा आहे, पटकन म्हणतो, गात नाहीये. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दाची अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा, शब्दाची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. आपलं जो सनातन जे काही आहे संचित, तुम्ही शब्दाला देवत्व देताय, कोणाचं ऑब्जेक्शन नाहीये. तुम्ही शब्दाला देवा, अकिन टू गॉड कसं म्हणताय, ओके, तुकोबासेच शब्द आमचा देव आहे आणि शब्दाची गौरव पूजा मांडू. In English, Tukoba is glorifying the samarthya of Shabda, and further he says that Shabda is so divine that its divinity is akin to the God. तर
श्रोता म्हणून एवढंच आहे, या 1.5-2 तासाची परिणिती कशात झाली, परत तुकोबारायांचाच आधार घेतो. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. जय हरी विठ्ठल. धन्यवाद जोशी काका. मला असं वाटतं की माझं पूर्वसंचित काहीतरी असेल की आज मला असं वाटतं मी या अभंग यात्रेला, या अभंग वारीला न्याय देऊ शकली आहे. ही शब्दांची जोड मला त्यानेच दिली, त्यानेच मला सुचवले. मी बरंच काही लिहून आणलेलं, पण ऑन द स्पॉट मला बरेच शब्द सुचले आणि ते मी मध्ये मध्ये घेत गेले. आणि खरंच आहे जोशी काका, माझं कौतुक करताना संत तुकाराम महाराजांचा तुम्ही अभंग घेतला. आता काय म्हणू ह्याच्या पुढे, मला शब्द नाही, पण मनापासून मी सगळ्यांचे आभार मानते, तुमचे आभार मानते. आणि मला ही संधी मिळाल्याबद्दल मी प्रिवाचे, अध्यक्षांचे, मनुष्यत्यांचे. हा, परत तुकोबार आहे, कोणीने भांडार धान्याचा हा माल. क्या बात आहे. थँक्यू सो मच. त्यात मस्त होते त्या विठुरायाच्या चरणी. आणि तुमच्या पुढेही मनीषाताई, आता तुमच्याकडे माहिती देते. नमस्कार. आज 1.25 वर्ष आम्हाला झालाय कराओके क्लास ओपन करून. 24 एप्रिल 2025ला आम्ही कराओके क्लास ओपन केला होता आणि आता 1.25 वर्षानंतर आज आमचं हे पहिलं पुष्प आम्ही तुमच्या सगळ्यांसमोर आज सादर केलं. काकांच्या मध्ये त्यांनी आनंदाच्या डोरी आनंद तरंग म्हटलं, म्हणजे नक्कीच हा कार्यक्रम खूप यशस्वी झालाय, तुम्हाला खूप आवडलेला आहे. थोडंसं मला खरं तर टेन्शन आलं होतं, पण काय झालं माहिती का, एकदा एका ठिकाणी असा गाण्याचा कार्यक्रम सुरू होता. हा अर्ध्या तासांनी 2-3 जण काठ्या घेऊन आले आणि मग म्हणाले की एकदम तो गायक तो उठून उभा राहिला आणि तो माणूस म्हणाला, अहो काही नाही, तुम्ही चालू द्या तुमचं गाणं, तुम्हाला आयोजक कोण आहे त्यांना समोर आणा. तर असं काही झालेलं नाहीये, कारण नाही तर काय आहे, म्हणजे सोसायटीचे अध्यक्ष मनोज वैद्य, संगिनीच्या अध्यक्षा मनीषा दपडगावकर, रिव्हरसाईडच्या अध्यक्षा मानसी वैद्य आणि निवेदक मिनल कांबळे, अशा सगळ्या मध्ये मला असं वाटलं आता काय होतं, पण नाही, कार्यक्रम खूप छान झाला. मी सगळ्यांचे खूप आभार मानून आपल्या उपस्थितीने तर खूपच रंगत आलेली आहे. आणि आपले अध्यक्ष सोसायटीचे मनोजजी वैद्य यांचे पण मी मनपूर्वक इथे आभार मानते की कायमच त्यांचं सहकार्य, फक्त त्यांचं एकच आहे, सहकार्य खूप देतात, पण पहिला कार्यक्रम संपला नाही तर रात्री त्यांचा दुसऱ्या कार्यक्रमाचा मेसेज येतो मला की मनीषाताई ह्या तारखेला आता हा कार्यक्रम, म्हणजे मनीषाताई अशा श्वास घेतात की आता झालं, सध्या काही नाही आहे, पण तसं नाही, लगेच रात्री किंवा दुसऱ्याशी सकाळी काहीतरी त्यांचा मला उद्या मेसेज येईल. मनोजींचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळ्यांच्या उपस्थितीमुळे खूप शोभा आली, छान तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल पण धन्यवाद. आणि ह्या माझ्या सगळ्या संगीने किंवा ज्या प्रॅक्टिसला जे येत होत्या, खरं तर 4 दिवस सलग आम्ही प्रॅक्टिस केली. 19 जुलैला आपल्याकडे संजय केळकर सर आले होते, त्याच्यानंतर 20 जुलैचा एकच दिवस रिकामा गेला. 21ला मनोजींचा मेसेज आला 21 जुलैला की मनीषाताई हा कार्यक्रम आपण करूयात का, म्हणजे ग्रुपवरच टाकला होता त्यांनी. आणि आम्ही पण सगळ्यांनी हिमतीने डिसिजन घेतलं, म्हटलं एकदा तर सुरुवात ही कुठेतरी झालीच पाहिजे ना, तर त्यामुळे आम्ही ते डिसिजन घेतलं. आणि 22, 23, 24 आणि 25 असे 4 दिवस आम्ही 2-2 तास प्रॅक्टिस केली. ह्या सगळ्या जणी ज्यांनी गायला, त्या पाऊस होता खरं तर, त्यात परत काल आषाढी एकादशी होती. आषाढी एकादशी म्हणजे आणखीन बायकांना दुप्पट बनवावं लागतं बघ, म्हणजे साबुदाण्याची खिचडी तर आहे, त्याच्यासोबत आपल्याला भगर आमटी लागते, मग बटाट्याची दाण्याचं कूट घालूनची भाजी पाहिजे, उकडलेल्या बटाट्याची. बरं, म्हणजे सगळं तिखट झालं म्हणून स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ असतं ते गोड पाहिजे सोबत, आणि इतकंही करून ते गोड आहे म्हणून परत हिरव्या मिरच्याची चटणी पण पाहिजे. असं करत उलट एकादशीला खूप जास्त पदार्थ बायकांना काल करावे लागले, पण तरीही सगळ्या जणी प्रॅक्टिसला अगदी वेळेवर न चुकता आल्या, त्याबद्दल पण माझे खूप धन्यवाद. माझ्या सगळ्या मैत्रिणीच आहेत, सगळ्या संगीनीच आहेत, त्यामुळे तसं नाही, पण तरी सगळ्यांनी खूप सपोर्ट दिला. आणि भविष्यात पण आपण असेच कार्यक्रम करत राहू. हे पण सगळे पुरुष वर्गातली बबनजी आहे, पापा आहे, डोनसळे दादा आहेत आणि डॉक्टर काका आहे. डॉक्टर काका तर रोज बॅग घेऊन येत होते प्रॅक्टिसला, तर परत त्यांना असं वाटत होतं की पेशंट तपासायला जातोय की काय इतकं, तर कारण ते तिथूनच यायचे, डायरेक्ट व्हिजिटहूनच तिकडे यायचे. त्यामुळे डॉक्टर काका आणि विशेष आभार मी मानेन
ओळखीचे ढोंसळे दादा, रंजन दादाचे कारुळकर आणि डॉक्टर काकांचे, यांचं तिघांचे आम्हाला रोज प्रॅक्टिस करताना खूप मार्गदर्शन यांचं सगळ्यांचं लाभलं. आणि त्यामुळे यांचे स्पेशल धन्यवाद. सुनील दबडगावकर यांचे पण धन्यवाद, कारण ते पण वर्किंग आहे. अशी मीटिंग संपवतो, अरे मी येतो थोड्या वेळात जाऊन, असं करत त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. तर त्यांचे सुद्धा खूप धन्यवाद. आणि त्यांचा तर काय मला सपोर्ट आहे, म्हणून काल मी इथे उभी आहे किंवा संगीनी पण हे करते. तर माझं नेहमी संगीनीला पण एक सांगणं असतं की डेडिकेशन आणि कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर तसं केलं तर खूप काही तुम्ही साध्य करू शकता. तर सगळ्यांना विनंती आहे की आपण पण कराओके क्लासला ह्या घेत जा. इथे आपल्याला छान ॲम्युनिटीज आहे, सगळं साहित्य आपल्याकडे आहे. आणि तर तुम्ही पण अजून या, वाढवूया आपण हे सगळं. आज आपला आवाज ज्यांनी, आपला मत्सू, महेश यांचे पण मी आज खूप आभार मानते, कारण कायमच यांचं सहकार्य आम्हाला असतं. म्हणजे माझे संगीनीचे पण खूप कार्यक्रम सतत सुरू असतात, यांचं सहकार्य कायमच असतं. संगीता आपली क्लब मॅनेजर आहे, हिची पण सारखी मदत आहे. आणि भामिनी आहे दुसरी ती, नंतर स्वाती आहे आपली माटेकर, या सगळ्यांचं सहकार्य कायम आम्हाला आवडतं. आज मी जाहीर सगळ्यांचे तुमचे आभार मानते. इथे आज रिव्हर संकुलाच्या वतीने, रोटरी क्लब ऑफ रिव्हर साईड, संगीनी ग्रुपच्या वतीने आपले सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि बाकीही सगळ्यांचे आपल्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला खूप शोभा आली. बाकी उपमा कसं आहे नाही, कारण मी बोलते तुम्ही म्हणजे ऐकताय का नाही जरा. फक्त एकच फायदा झाला की माझ्या बोलताना तुम्ही आपसात नाही बोलू शकत आहे, कारण तोंड बंद आहे उपमा. हा मला फक्त फायदा झालाय तुम्हाला उपमा दिल्याचा. आणि रंजन दादा कारोळकरांनी आणि रेखाताई कारोळकरांनी अगदी उत्स्फूर्तपणे सांगितलं की आमच्यातर्फे आम्ही अल्पोपहार देणार आहे. खूप छान वाटलं. असं एक आनंद असतो, असा वाटण्यामध्ये, देण्यामध्ये एक आनंद असतो असं. आणि दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट, आज जे आम्हाला छान खूप मोठे सुंदर तुम्ही पुष्पगुच्छ आणलेले आहेत, खूप सुंदर आहेत सगळे. त्यामुळे खरं मनोजींना तर सरप्राईज होतं, पण थोडंसं मला पण होतं, कारण मलाही संगीती चालवून 7 वर्ष पूर्ण झाले, 8व्या वर्षी केलेलं आहे. पण मला आता म्हणजे आज कराओकेकडनं मिळाला, छान वाटलं. रंजन दादा कारोळकर, स्वप्नजा कारोळकर, रेखाताई कारोळकर आणि मुकुंद दादा कारोळकर यांचे खूप खूप धन्यवाद. छान वाटलं आम्हाला. एक असं काही नसतं, पण एक कौतुकाची थाप जर मिळाली आपल्या कामाला तर त्याचं कौतुक हे वाटतं. आम्ही तर काम करतच राहणार आहे, प्रश्नच नाही. कारण इनफॅक्ट आम्हालाच करत नाही काही काम नसेल तर. प्रॉब्लेम आमचा तो आहे की आम्हाला आता काय, याच्यानंतर काय, काहीतरी सतत पाहिजे. कारण आम्हाला मनाला काहीतरी व्यायाम हवा असतो, शरीराला पण व्यायाम हवा असतो, आम्ही करत असतो काम असं. तर परत एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. अनावधानाने कोणाचं ऋण म्हणजे आभार मानायचे राहिले असतील तर राहिले. तरी एका व्यक्तीचे आभार राहिले, मिनल कांबळेचे. आज मिनल एक उत्तम कवयित्री आहे, उत्तम वक्ता आहे आणि लवकरच महाराष्ट्रभर मिनलचं नाव होणार आहे. अतिशय सुंदर ही निवेदन करते, ओघवती भाषा असते आणि मुख्यतः अभ्यासपूर्ण असतं. अभ्यास खूप गरजेचा आहे. काही ना काही तुम्ही सतत वाचत राहिलं पाहिजे, काहीतरी छान बोलत राहिलं पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे. अभ्यास निवेदनाला खूप आवश्यक असतो निवेदकाला. अशी ही अभ्यासू, व्यासंग, दांडगा असलेली व्यक्ती आहे, त्यात ती कवयित्री आहे. आणि आज तिचा नवीन गुण आपल्याला गायनाचा पण आपल्या समोर आलेला आहे. तर मिनल, तुला खूप खूप धन्यवाद. अशीच आपण नवीन नवीन कार्यक्रम करत राहू. बरं मनोज, काल मी वरतीच एक घोषणा केली होती आम्ही की दर महिन्याला आम्ही एक कार्यक्रम करू, कराओकेचा. एक कार्यक्रम करू. आणि मी सगळ्यांना सांगितलंय, मिनल तर अँकरिंग करेल, पण तरी प्रत्येक कार्यक्रमाला वेगवेगळ्या व्यक्तींनी 10-10 मिनिटं तरी बोलायचं, म्हणजे सगळ्यांना अँकरिंग पण करता आलं पाहिजे. तर आम्ही केला तर चालेल ना सगळ्यांसमोरच. मनोजींकडनं जसं मनोजींकडनी हो आपलं ठरलंच आहे. तर मनोजींनी आपल्याला आता परत एकदा परमिशन पण दिली आहे. तर आपण दर महिन्याला एक कार्यक्रम गाण्याचा करणार आहोत. भले इथे करू, जे कोणतं अवेलेबल असेल आपल्या ॲक्टिव्हिटी झोनमध्ये करू, जो कोणता हॉल असेल तिथे आपण कार्यक्रम करू. तर परत एकदा धन्यवाद. आता होळ चहा पण सगळ्यांचा संपत आला आहे, सगळ्यांना घरी जायची आता वेळ लागली. तुला कार्यक्रम आवडला का? म्हणजे आमचा हा
पहिलाच प्रयत्न होता. हाँ पण आणखीन एक खूप छान झाला ना. देखो मैं मराठी में बात कर रही है. खूप छान झाला म्हणते. आणि आणखीन एक तुझं पण अभिनंदन. इसको आज बहुत टेंशन आया था मनु शर्मा को. अरे मैं बोले साड़ी नहीं पहनूंगी मनीषा, आप साड़ी, मनीषा जी आप साड़ी बोल रही हो. तो मैंने बोला क्यों, क्या प्रॉब्लम है, कभी साड़ी पहनती नहीं है क्या. तो बोले हूँ तो मैं उधर शर्मा ब्राह्मण है. तो मैंने बोला फिर तेरे को तो साड़ी की आदत होगी. बोले क्या करूँ 22 साल से साड़ी पहनी नहीं है. तो मैंने बोला ऐसा कुछ नहीं भाई, हम लोग अमेरिका में पैदा नहीं हुए हैं, तू पहन के आ और विठल पे भरोसा रख. तो बोले मेरे को टेंशन आ रहा है गाने का नहीं, इतना मुझे साडी पहनने का टेन्शन आहे. बट आता तुम्ही आज बघितलं, मी तिला सांगितलं नाही विठ्ठल पाठीशी आहे तुझ्या, तू म्हण काही होत नाही. आपण भारतात जन्मलेलो आहे, अमेरिकेत नाही. फॅशनेबल कपडे सगळे घालतात, पण ज्या वेळेस जे कपडे परिधान करायला हवा वेश तो महत्वाचा असतो. तर आज आपण तू साडी नेस आणि ती छान नेसून पण आली साडी आणि गाणं पण किती छान गायलं. परत एकदा सगळ्यांची खूप खूप आभार. भविष्यात सगळ्या कार्यक्रमांना तुम्ही अशीच उपस्थिती दाखवा. आम्ही अजून चांगलं काम करण्याचा पुढच्या वेळेस कदाचित मी पण गाणं म्हणू शकेल. पण शेवटचं माझं गाणं म्हणजे आज यांनी जिंकलं सिद्धेशनी. पण आणखी सिद्धेशविषयी सांगते मनोजजी. सिद्धेश इतक्या दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये फक्त शनिवारी येऊ शकला बिकॉज तो वर्किंग आहे. पण एक अर्धा तास तो आला, पण इतका तो आमच्यामध्ये असा मिसळून गेला की मला वाटलंच नाही की सिद्धेश पहिल्यांदा प्रॅक्टिसला आला आहे. सिद्धेश आपल्याला अजून कार्यक्रम करायचे आहेत बरं. हां तू त्यातल्या त्यात उमदा आणि तरुण व्यक्ती आहे आमच्यामध्ये. त्यामुळे असे अनेक कार्यक्रम आपल्या समोर आणण्याचा. हो का. हो 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 म्हणजे हिंदी ते म्हटलंय ना की मनोजींची नजर रत्नपारखी आहे, तर सिद्धेशला त्यांनी जिम मध्ये शोधला. जिम मध्ये सिंगर शोधला. खरंच आहे रत्नपारखी म्हणजे कोणाला काय येऊ शकतं किंवा कोण काय करतं हे समजणं पण सगळ्यात जास्त महत्वाचं आहे माझ्या मते. हा आवाज छान आहे त्याचा. नाही चांगला आहे. मी माणूस म्हणून मी आताच गॅरंटी दिली की अर्धा तासात तो आमच्यामध्ये इतका मिसळून गेला परवा. तर परत एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मस्त झालं. आपली गाते भजन नाही गाते
ऐक.